TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली। पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली आहे। भिसे कुटुंबातील सदस्य 5.5 तास हॉस्पिटलमध्ये आढळून आले। महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत तशी प्राथमिक माहिती मिळते आहे। पुणे पोलिसांनी मेडिकल कमिटीचा रिपोर्ट देखील आता मागवला। अनामत रक्कम मागितली होती का, अहवालामध्ये द्या, पुणे पोलिसांनी या सूचना केल्या। वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यावर पुणे पोलीस पुढील कारवाई करणार आहे। हे रिपोर्ट हे गोपनीय असतात, पण यामध्ये हॉस्पिटलनी स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केलेल्या आहेत। ते अत्यंत चुकीचं आहे आणि या घटना या गोष्टी हॉस्पिटलनी खरं तर समितीसमोर मांडायला पाहिजे होतं। ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेत। त्यांना मी कडक शब्दात समज देतेच, पण आता 11 वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक बोलवलेली आहे। याच्यामध्ये राज्य समितीच्या वतीनं जी समिती केलेली आहे, डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती आहे। त्या समितीचा राज्य शासनाचा अहवाल हा आता आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला जाईल। त्यानंतर पोलीस आयुक्त आहेत, समिती आहे आणि आमच्या इतर सदस्य असतील। त्यामुळे समितीचा जो काही अहवाल आलाय आणि पोलिसांनी जो काही जबाब नोंदवलाय आणि ह्या सगळ्यांचाच एकत्रितरित्या चर्चा करत यानंतर पुढची जी काही कारवाई होईल ती आपल्या समोर मी 12च्या दरम्यान जी आपली पत्रकार परिषद होईल त्यामध्ये मी जरूर मांडेन। धन्यवाद।